नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले. अभ्यास मित्र परिवारामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण मॅथ्स आणि रिझनिंगची नवीन सिरीज चालू केलेली आहेत. आतापर्यंत बघा आपले 12 लेक्चर झालेले आहे आणि आजचं आपलं 13वं लेक्चर असणार आहे. याच्यामध्ये आपण मॅथ्स आणि रिझनिंगचे याआधी विविध एक्झाम मध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत ते डिटेलमध्ये सॉल्व्ह करत आहोत. याच्यामध्ये आपण शॉर्ट ट्रिक्स आणि कन्सेप्ट वरती जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी तुम्ही ही सिरीज 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये फॉलो करत चला. आजच्या आपण 13व्या लेक्चरला स्टार्ट करूयात. बघा आजचा आपला पहिला क्वेश्चन असणार आहे. बघा पहिला क्वेश्चन डायग्रामचा आहे. काय म्हटलेलं आहे, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत असं विचारलेलं आहे. बघा हा 2 एक्झाम मध्ये त्यांनी आहे तसा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. FSP 2017, MPSC सिटी मेन ऑक्टोबर 2019 ह्या दोन्ही एक्झाम मध्ये आहे तसा क्वेश्चन ॲज इट इज रिपीट झालेला आहे. तर बघा आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊयात. ही डायग्राम थोडीशी अर्धी आहे, ही अशी आहे बघा. ठीक आहे, ही अशी डायग्राम आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे, एकूण त्रिकोण किती असं विचारलेलं आहे. मग तुम्ही आता असं करत बसणार का, 1 2 3 4 वगैरे असं मोजत बसणार, मग हा एक त्रिकोण हा एक त्रिकोण, तर असं करणार तर तुम्ही पोहोचू शकता, डेफिनेटली उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पण त्यामध्ये काय तुमचा वेळही जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये चूक होण्याची किंवा एखादा त्रिकोण मागे राहण्याची पण काय असते, शक्यता असते. त्यावेळी अशा वेळी काय करायचं, तर डायग्रामच्या क्वेश्चन मध्ये नेहमी शॉर्ट ट्रिकचा वापर करायचा. आपण बघा याच्या आधी पण अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. तर काय करायचं, सरळ जेवढे त्रिकोण दिसतात विजिबल आहेत त्यांना नंबरिंग करून घ्यायची. 1 2 3 हे वरचे आपल्याला विजिबल दिसत आहेत. आता खाली सेम करून घ्यायचं, 1 2 आणि 3. ठीक आहे, आपण याला नंबरिंग करून घेतली. आता काय करायची, यांची ऍडिशन करून घ्यायची. बघा तुम्हाला 1 + 2 + 3, परत काय करायचं, याची पण ऍडिशन करायची, +2 + 3. ठीक आहे, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल बघा, एक त्रिकोण आपल्याकडून डबल काउंट झालेला आहे. बघा इथे पण 3 नंबरचा आणि इथे पण 3 नंबरचा डबल वेळा काउंट झालेला आहे. त्याच्यामुळे ती काय होऊ शकतं, तर ते चुकू शकतं. त्यासाठी काय करणार आहे, आपण ह्या दोन्ही त्रिकोणसाठी एकच त्रिकोण घेणार. आपण काय करणार, डबल काउंट होत आहे म्हणून काय करणार, 1 त्यातून वजा करणार. ठीक आहे, आता बघा हे काय येतंय, 6 + 6 + 1 म्हणजे 12 - 1 म्हणजे आपलं उत्तर किती येत आहे, तर 11 त्रिकोण हे आपलं उत्तर येत आहे. ठीक आहे, कधी कधी तुम्ही असं मॅन्युअली काउंट करायला गेले तर तुमच्याकडून डबल काउंट केला जाऊ शकतो. त्यामुळे मग अशा छोट्या छोट्या चुका, एवढे सोपे क्वेश्चन काय होतात की चुकले जातात. त्याच्यामुळे काय करायचं, अशा ट्रिक्सचा वापर करायचा. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 11 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा प्रश्न आकृतीचा क्वेश्चन आहे. SSC CGL 2015 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर काय करायचं आहे, याच्यामध्ये जी प्रश्न आकृती दिलेली आहे त्याचा एक पार्ट मिसिंग आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, कम्प्लीट करायचा आहे. तर इथे या पार्ट मध्ये काय येईल असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस असं डायग्राम कम्प्लीट करायचं ज्यावेळेस क्वेश्चन असेल ना, तर डायरेक्ट क्वेश्चन मध्ये डायग्राम काढून घ्यायची. बघा इथे काय आहे, तर हा पार्ट आपण असा जॉईन करणार. मग काय केलेलं आहे, याच्यामध्ये त्यांनी अशी रेष दिलेली आहे. ठीक आहे, परत काय आहे, ह्या 2 आडव्या रेषेचे इथे 2 गोल आहेत ते ड्रॉ करून घ्या. परत वरती काय आहेत, की आता गोल कुठे आहे, तिथं कोपऱ्यामध्ये परत 2 गोल आहेत. अशी डायग्राम बघा आपल्या ऑप्शन मध्ये कुठे दिसते का, बघा अशी वाली डायग्राम, ही वाली जी ड्रॉ केलेली आहे तेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बघा ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. आकृती कंप्लीट करायची क्वेश्चन असेल तर डायरेक्ट काय करायचं, तुम्ही तिथे क्वेश्चन मध्ये डायग्राम ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा काय म्हटलं आहे, रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने 1200 रुपयाचे कर्ज घेतले, तर तिने कर्ज फेडताना 432 रुपये व्याज दिले असेल तर त्या व्याजाचा दर किती असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, त्यांनी बघा काय म्हटलेलं आहे, व्याजाचा दर आणि किती वर्षासाठी दिलेला आहे, वर्ष नंबर ऑफ इयर पण काय आहे, सेम आहेत. म्हणजे बघा व्याजाचा दर आणि वर्ष हे दोन्ही काय आहेत, एकूण वर्ष किती वर्षासाठी दिले आहे, घेतलेलं आहे ते सेम आहे. म्हणजे आपण ह्या दोन्हीसाठी एक्स मानू शकतो का, कारण हे दोन्ही सेम आहे असं त्यांनी काय इटसेल्फ क्वेश्चन मध्येच त्यांनी ते दिलेलं आहे. बरं ठीक आहे, पुढे काय त्यांनी दिलेलं आहे बघा,
इथे तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दल पण दिलेली आहे आणि परत त्यांनी सरळ व्याज किती आहे ते पण दिलेलं आहे. मग ठीक आहे, आपण फॉर्म्युलाचा वापर करूयात. आपला सरळ व्याजाचा फॉर्म्युला, सरळ व्याज बरोबर आपण काय लिहितो, PNR डिवायडेड बाय 100. ठीक आहे, आपण इंग्लिशमध्ये कशासाठी लिहितो की फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे. आपल्याला माहिती आहे प्रिन्सिपल अमाऊंट, पी साठी प्रिन्सिपल अमाऊंट, एन म्हणजे नंबर ऑफ इयर आणि आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. असा आपण त्याचा काय वापर करतो. हेच आपण मराठीमध्ये कसं म्हणू शकतो, प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे आपली मुद्दल असणार आहे, ते नंबर ऑफ इयर म्हणजे वर्ष असणार आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर असणार आहे. आणि सरळ व्याज तर आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे, त्यांनी जे दिलेलं आहे प्रिन्सिपल अमाऊंट त्यांनी दिलेली आहे ते आपण इथे पुट करूयात. आपण बघा व्याजाचा दर आणि वर्ष या दोघांसाठी काय मांडणार आहे, एक्स मांडणार आहे, कारण हे दोन्ही पण काय आहे सेम, हे त्यांनी क्वेश्चन मध्येच म्हटलेलं आहे. आपण काय करणार, एक्स इंटू एक्स डिवायडेड बाय 100 आणि त्यांनी क्वेश्चन मध्ये दिल्याप्रमाणे किती आहे सरळ व्याज, तर 432 हे सरळ व्याज दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, फक्त हे सॉल्व्ह करून घ्यायचंय. बघा 0 ला 0 कट होईल, इकडे काय राहणार आहे, एक्स स्क्वेअर राहणार आहे, 432 भागिले 12. बघा किती राहते, आपल्याला हे काय करायचंय, कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. कॅल्क्युलेशन करा, बघा तुमचं उत्तर काय येते, तुम्ही तोपर्यंत कॅल्क्युलेशन करून घ्या. ठीक आहे, इथे तुम्ही 12 पण डायरेक्ट भाग घालू शकता. बघा 36 परत खाली काय राहिलं. ठीक आहे, बघा म्हणजे इथं काय येते, 36 येत आहे आणि एक्सचा स्क्वेअर येत आहे. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, एक्सचा स्क्वेअर येते तर एक्सची व्हॅल्यू काढायची. आपण काय करणार, दोन्हीचा पण स्क्वेअर रूट काढून घेणार. मग इकडे स्क्वेअर रूट काढून घेतल्यानंतर एक्सची किंमत बघा तुम्हाला काय राहते, एक्स इज इक्वल टू 6 ही एक्सची किंमत राहत आहे. आणि वरती बघा की आपण एक्स कशासाठी मानलेलं, व्याजाचा दर आणि वर्ष म्हणजे किती, 6 वर्ष. व्याजाचा दर पण काय आहे, 6 आहे आणि वर्ष पण किती आहेत, तर 6 आहेत. म्हणजे आपण त्यांनी क्वेश्चन मध्ये विचारलेलं काय आहे, तर व्याजाचा दर किती असेल, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 6 आणि हाच काय असणार आहे, व्याजाचा दर असणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत 47,500 असून विक्रीची किंमत 43,700 आहे, तर शेकडा सूट काढा असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि बघा हा क्वेश्चन टॅक्स असिस्टंट मुख्य 2018 मध्ये विचारलेला आहे. बघा काय करायचं, त्यांनी काय दिलेली आहे, दर्शनी किंमत किती दिलेली आहे, दर्शनी किंमत दिलेली आहे 47,500 ही किंमत दिलेली आहे. आणि विक्रीची किंमत बघा काय आहे, बघा विक्रीची किंमत आहे 43,700 रुपये. ठीक आहे, तर शेकडा सूट, बघा आता इथून आपण एकूण सूट काढू शकतो का, बघा एकूण सूट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, 47,500 मधून 43,700 काय करायचे आहेत, वजा करायचे आहेत. मग हे वजा केल्यानंतर तुम्हाला बघा काय भेटणार आहे, तर एकूण सूट भेटणार आहे. बघा कॅल्क्युलेशन करा. बघा तुम्ही यातून हे मायनस करून बघा तुमचं उत्तर काय येणार आहे. बघा 3,800 हे तुमचं उत्तर येईल. ठीक आहे, आता शेकडा सूट काढायची तर तुम्ही ही कशी काढणार, शेकडा सूट काढायचे आहे. तर मग काय करायचं आहे, तर 3,800 भागिले तुम्ही काय करणार, तर
बघा तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे, कॅल्क्युलेशन करून घ्या. इथपर्यंत हे सॉल्व्ह केलेलं आहे. वरचं एकूण सूट तुम्ही काढली. पुढे काय करायचंय, शेकडा सूट काढायचे. तर तुम्ही काय करणार, भागिलेला दर्शनी किंमत घेणार तुमची, आणि आपण शेकडा काढतो याच्यासाठी काय करणार, 100 घेणार. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं. याला हे कट करा, इथे 500 आहेत, 500. ठीक आहे. बघा तर खाली काय राहते परत, 3800 भागिले 475 राहणार आहे. आणि तुम्हाला काय करायचंय, हे सॉल्व्ह करायचं आहे. कॅल्क्युलेशन करून बघा उत्तर किती येणार तुमचं. बघा ठीक आहे. तुम्ही याला भाग घातला तर तुमचं उत्तर काय येणार आहे, 8% हे तुमची शेकडा सूट येणार आहे. मी हे कॅल्क्युलेशन करून पहा. इकडे कुठे आहे आपल्या ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 2, 8% हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा ए आणि बी ह्या दोन नळांनी एक टाकी स्वतंत्रपणे क्रमशः 20 आणि 30 मिनिटात भरू शकतात. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास टाकी पूर्ण भरली जाण्यास किती वेळ लागेल. UPSC सॅट 2015 ला क्वेश्चन विचारलेला आहे. नळ आणि टाकीचे हे क्वेश्चन विविध एक्झाम मध्ये नेहमी विचारले जातात. त्यामुळे अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करून तुम्ही याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जेणेकरून हे तुमचे हातचे मार्क जाणार नाही. ठीक आहे. क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित वाचून पहा. ठीक आहे. बघा ज्यावेळेस अशा टाइपचा क्वेश्चन विचारलेला असतो, नळ आणि टाकीचा क्वेश्चन विचारला असतो, आणि त्यांनी ज्यावेळेस विचारलेलं असतं की दोन्ही एकाच वेळी, ज्यावेळेस दोन्ही नळ एकाच वेळी चालू केलेले जातात, दोन्ही ही टाकी भरण्यासाठी ज्यावेळेस एकाच वेळी 2 नळ चालू केले जातात, अशा कंडिशन मध्ये काय करायचं असतं, तुम्हाला एक फॉर्म्युला यूज करायचा असतो. बघा T इज इक्वल टू, बघा हा तुम्हाला काय करायचा, हा नळ आहे समजा. ज्यावेळेस हे आता याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं होतं की स्वतंत्रपणे त्यांनी दिलेला होता टाइम, पण आता काय करायचं की एकाच वेळी हे काय करायचं, तुम्हाला दोन्ही नळ चालू करायचे आहे आणि ही टाकी भरायला किती वेळ लागणार आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. त्यामुळे त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारले हे बघायचं, कारण यात इम्पॉर्टंट काय आहे की एकाच वेळी 2 नळ चालू करायचे आहेत. कधी कधी क्वेश्चनची डिमांड वेगळी असते. बघा त्याच्यामध्ये काय म्हटलेलं असतं की कधी कधी स्वतंत्रपणे पण विचारलेलं असतं, त्यावेळी तुम्ही हा फॉर्म्युला नाही यूज करायचा, किंवा यूज करायचा ज्यावेळेस एकाच वेळी हा प्रश्न हे त्यांनी विचारलेलं असतं. तर बघा त्यासाठी हा फॉर्म्युला आहे A प्लस बी. आता बघा त्यांनी बघा दोन्हींचं काय दिलेलं आहे, 20 आणि 30 दिलेलं आहे. आपण एकासाठी A मानू, एकासाठी B मानू. 20 गुणिले 30, 20 अधिक 30. बघा हे तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. काय होणार आहे, इथे 50 येईल. ठीक आहे. बघा तुम्ही काय करू शकता, इथे 0 ला 0 कट करा, 12 म्हणजे किती येत आहे बघा, 12 मिनिटे वेळ लागणार आहे. ठीक आहे. बघा आता हा फॉर्म्युला आपण यूज केला आहे, आणि मी हे पण सांगितलं की हा फॉर्म्युला केव्हा यूज करायचा, ज्यावेळेस दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले जातील त्याच वेळी हा फॉर्म्युला यूज करायचा. जर वेगळी कंडिशन दिली असेल तर तिथे तो फॉर्म्युला अप्लाय होणार नाही. त्यामुळे हा फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि उत्तर काय येत आहे तर 12 मिनिटे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2, 12 मिनिटे हे आपलं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा काय आहे, काय म्हटलेलं आहे, एका 150 मीटर लांब ट्रेनला 450 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी 20 सेकंद लागतात, तर त्या आगगाडीचा वेग किती असेल असं विचारलेलं आहे. STI मुख्य 2011 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आपण हा सॉल्व्ह करून घेऊयात. बघा आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला काय असतो बघा, D इज इक्वल टू TV. बघा D म्हणजे काय असतं, आपलं डिस्टन्स असतं. बघा डिस्टन्स, T साठी आपण काय वापरतो, टाइम.
इंटू वेलोसिटी. वेलोसिटी म्हणजेच काय आपलं स्पीड. ठीक आहे, हा आपल्याकडे फॉर्म्युला असतो. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे, आता त्यांनी जे डिस्टन्स दिलेलं आहे बघा, ते आपल्याला काय करायला लागेल, ऍड करून घ्यायला लागणार आहे. त्यांनी ट्रेनचं आणि प्लॅटफॉर्मची पण लांबी दिलेली आहे. मग आपल्याला काय करायला ते डिस्टन्स एकत्र करण्यासाठी ऍड करून घ्यायला लागणार आहे. आपण समजा ट्रेनच्या लांबीला x म्हणूयात आणि प्लॅटफॉर्मच्या लांबीला y म्हणूयात. ह्या दोघांना ऍड केलं की आपल्याला काय भेटेल, तर कॉमन डिस्टन्स भेटणार आहे. पुढे t आणि v हे आपण घेऊयात. बघा परत मग काय आपण लिहिणार, x साठी आपण 150 आधी काय करू, 450 हे करूयात, ऍड करूयात. पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी, किती टाइम लागतो, तर 20 सेकंड. 20 घेऊयात. आणि वेलोसिटी आपल्याला माहिती आहे का, नाहीये, कारण आपल्याला त्यांना काढायचंच ते आहे. म्हणजे वेलोसिटी म्हणजेच काय असणार, आपला वेग असणार आहे, तोच आपल्याला काढायचा आहे. बघा ह्याच्यामध्ये 450 मध्ये तुम्ही 1500 ऍड केले तर 600 येणार आहे. इकडे फी राहील 20, आपण इकडे ह्याला घेऊयात, भागाकाराला घेऊयात. इकडे 0ला 0 कट होणार आहे. काय येईल, वेलोसिटी किती येणार आहे, तर 30 मिनिट पर सेकंड. हे आपली काय येणार आहे, वेलोसिटी म्हणजेच काय, तर वेग येणार आहे. बघा आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. 30 मीटर पर सेकंड हे आपलं उत्तर असणार आहे. बघा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. बघा क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीनवर. एक दिवसीय 20 सामन्यांमध्ये सचिनने 1425 धावा काढल्या, परंतु एका सामन्यात तो 0वर बाद झाला, तर इतर सामन्यांमधील त्यांच्या धावाची सरासरी किती, असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि हा क्वेश्चन बघा PSI मुख्य 2012 मध्ये विचारलेला आहे. तर आपल्याला हा क्वेश्चन कशाचा आहे, तर सरासरीचा क्वेश्चन आहे. आपल्याला सरासरी काढायची आहे. बघा सरासरी काढण्यासाठी आपण फॉर्म्युला काय यूज करतो, आपण याच्या आधी पण सरासरीचे क्वेश्चन घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला यूज केलेला तुम्ही रिकॉल करू शकता. बघा बघा आपण असं लिहू शकतो का, ऍव्हरेज म्हणजेच काय आपण लिहू शकतो, तर बघा फॉर्म्युला ऍव्हरेज म्हणजेच काय असते, बघा 2-4 संख्या असतात त्यांची ऍडिशन. समजा 4 वेगवेगळ्या संख्या आहेत, त्यांचे ऍडिशन, आणि त्या किती संख्या आहेत त्या आपण काय करतो, भागाकारामध्ये लिहितो. तर मग आपण तो फॉर्म्युला काय करतोय, आपण हे तोंडी सांगितलं, तर तो फॉर्म्युला आपण कसा लिहितो, बघा A आपण काय लिहितो, T/N. म्हणजे काय, ए म्हणजे काय असणार आहे, आपला ऍव्हरेज असणार आहे. टी म्हणजे काय असणार आहे, जे टोटल असणार आहे. आपण ऍडिशन करून काय करणार आहे, त्यांची टोटल काढणार आहे. आणि ते टोटल किती नंबर आहेत त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, N चा यूज करत असतो. ठीक आहे, बघा त्यांनी काय दिलेलं आहे, तर त्यांनी एक दिवसीय 20 सामन्यांमध्ये सचिनने 1425 धावा काढल्या. म्हणजे टोटल दिलेली आहे त्यांनी 1425 धावा काढल्या. ठीक आहे, परंतु एका सामन्यात तो 0वर आउट झाला. म्हणजे एकूण सामने बघा किती होते, 20 सामने होते, पण त्यांनी एका सामन्यामध्ये काय झालेला आहे, तो 0वर आउट झालेला. आता हे महत्वाचं आहे, इथे आपण काय घेणार, 20, टोटल 20 नाही घेणार. नंबर हे खालचा जो नंबर आहे तो आपण 20 नाही घेणार, कारण तो एका सामन्यावरती 0वर आउट झाला. म्हणजे त्या दिवशीचं त्याचं काही योगदान आहे का त्या धावांचं, तर नाहीये. मग आपण त्यासाठी काय करणार, तिथे 19 घेणार. आणि बघा म्हणजे हेच आपलं काय असणार आहे, उत्तर. ह्यानी भागल्यानंतर जे तुमचं उत्तर येणार आहे तेच काय असणार आहे, आपली सरासरी असणार आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करून पहा. बघा कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं उत्तर काय येते, A=75 हे तुमचं उत्तर येत आहे. म्हणजे ऍव्हरेज किती आलेला आहे, तर 75 चा काय आलेला आहे, ऍव्हरेज.
ठीक आहे. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये तेच विचारलेलं, आपला ऑप्शन क्रमांक 3 75 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. एकदम सोपं होतं. इथे लक्षात काय ठेवायचं, ए इज इक्वल टू टी अपॉन एन. ए म्हणजे ऍव्हरेज, टी म्हणजे आपले जी टोटल आहे, एन म्हणजे जेवढे नंबर आहेत म्हणजे जेवढी एकूण संख्या आहे तो नंबर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा काय म्हटलेला आहे, हा वयवारीचा क्वेश्चन आहे. हरप्रीत आणि गुरप्रीत यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 11:9 आहे. तर पण आहे 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 होते. म्हणून गुरप्रीतचे आजचे वय काय हे काढायचं आहे. आणि काय आहे क्वेश्चन विचारलेला, तर कुठे क्लर्क मुख्य 2019 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. बघा त्यांनी काय दिलेला आहे, बघा हरप्रीत आणि गुरप्रीत त्यांचे आजचे वय बघा कुठल्या गुणोत्तर मध्ये दिलेलं आहे, आजचे वय आणि पुढे काय आहे तर 15 वर्षापूर्वीचे पण वय दिलेलं आहे. ठीक आहे. बघा तर आजचं काय कशामध्ये 11 आणि 9 असं त्यांनी काय दिलेलं आहे, गुणोत्तर दिलेलं आहे. तर मग आपण त्यासाठी कसं लिहू शकतो, 11x आणि 9x मध्ये आपण त्यांचं गुणोत्तर लिहून घेऊयात. बघा पुढे काय केलेलं आहे, 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 होते. 15 वर्षापूर्वी त्यांचं काय होतं की 4:3 होते. तर मग आपण 15 वर्षापूर्वीचं कसं काढतो, जे आजचं वय आहे त्याच्यामधून आपण काय करतो, 15 वर्ष वजा करतो. आजचं वय काय आपण मानलेलं आहे 11x, त्याच्यामधून काय करणार आपण 15 वजा करणार. आणि पुढे पण काय 9x मधून आपण 15 वजा करणार. पण त्यांनी अट काय दिलेली आहे की 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर बघा काय दिलेलं आहे, 11x - 15 आणि 9x - 15. त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय दिलेलं आहे तर 4:3 असं गुणोत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला हे समीकरण भेटलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करून घ्यायचंय. बघा आता आपण याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 3 11x - 15 पुढे काय 4 9x - 15. ठीक आहे. तर इथं काय येईल 11 त्रिक 33x, 15 त्रिक 45, 9 चौक 36x, 15 चौक 60. ठीक आहे. हे असं येणार आहे. आता आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. बेसिक आहे. आपण इथं बघा काय करणार आपण, तर 60 मधून 45 वजा करणार आणि तिकडे काय 36x मधून काय करणार 33x मायनस करणार. इकडे बघा 15 राहील, इथं काय राहील 3x राहील. म्हणजेच काय राहणार आहे, x इज इक्वल टू 15/3. x इज इक्वल टू काय येईल बघा 3×5 = 15. म्हणजे x ची व्हॅल्यू काय येणार आहे 5 येणार आहे. आणि आपल्याला विचारलं काय आहे, गुरुप्रीतचे काय आजचे वय विचारलेलं आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला, हे सॉल्व्ह करायचं आहे. एक्स ची व्हॅल्यू इथे पुट करायची आहे. बघा एक्स ची व्हॅल्यू पुट केली तर काय येते 45 वर्ष. आणि हेच काय आपलं उत्तर असणार आहे. आजचं गुरुप्रीतचं वय काय असणार आहे 45 वर्ष हे वय असणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 2 45 वर्ष हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. बघा आपण ब्लॅक कलरचा पेन घेऊयात. ठीक आहे. जर क्रमाने येणाऱ्या 3 संख्यांची बेरीज 15 आहे तर त्यातील मधल्या अंकाचा वर्ग काय येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. सो मुख्य 2011 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे जर आपल्याला त्या संख्या माहिती नसेल तर आपण काय करत असतो, त्यासाठी एक्स मानून घेत असतो. ठीक आहे. त्याप्रमाणे आपण मानून घेऊयात. 3 संख्या आहेत बघा, 3 अंक आहेत. काय आहे पहिला अंक, त्यासाठी आपण काय मानूयात तर एक्स मानू. ठीक आहे, एक्स मानू. परत काय दुसरा अंक, त्यासाठी आपण काय मानू x+1 मानू, कारण तो त्यापेक्षा मोठा असणार आहे. आणि परत तिसरा अंक, त्यासाठी आपण काय घेऊयात x+2 हे घेणार आहोत. ठीक आहे. तर त्या तिन्ही अंकांची बेरीज 15 आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण तिन्ही अंकांची बेरीज करून घेऊयात. x+1
आणि x+2 त्यांची बेरीज किती आहे तर 15 आहे. ठीक आहे, आपण याचं कॅल्क्युलेशन करून बघितलं तर 3x अधिक काय होईल 3 होईल आणि इकडे काय राहणार आहे 15. बघा 3x इथे राहिलं, 15 मधून 3 वजा करा 12, x इथे राहिलं, भागिलेला 3 जाणार, 3 चौक 12 म्हणजे x ची किंमत काय येणार आहे 4 ही किंमत येणार आहे. म्हणजे आपला पहिला अंक काय भेटलेला आहे 4 भेटलेला आहे. दुसरा अंक 4 अधिक 1 म्हणजेच किती भेटलेला आहे 5 भेटला. तिसरा अंक 4 अधिक 2 म्हणजे 6 हे भेटलेला आहे. आणि बघा या तिघांची बेरीज करून बघा, त्या तिघांची बेरीज काय येणार आहे 15 ही बेरीज येणार आहे. म्हणजे आपले हे समीकरण काय आहे बरोबर आहे. आणि आपल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे तर मधल्या अंकाचा वर्ग, मधला अंक कोणता आहे बघा हा आहे, याचा वर्ग काय येईल. इथं काय काढलेला आहे आपण मधला अंक काय काढलेला आहे 5 आणि 5चा जर वर्ग केला तर काय उत्तर येतंय बघा 25. हे आपलं काय असणार आहे फायनल उत्तर असणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 2 25 हे आपलं उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. काय म्हटलेलं आहे एका मुलाला एका संख्येस 25 ने गुणायला सांगितले होते, परंतु त्याऐवजी त्यांनी काय केलेलं आहे की 52 ने गुणले, त्यामुळे त्याचे अचूक उत्तर उत्तरापेक्षा 324 ने जास्त आले, तर त्या मुलाला कोणत्या संख्येस गुणायला सांगितलेले. क्लर्क 2013 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. आपण याच्या आधी पण अशा टाइपचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला, पण याच्यामध्ये ट्विस्ट आहे, त्यांनी चुकून गुणल्यावरती किती गुणाकार आला हे दिलेलं नाहीये. याच्यामध्ये दिलेलं काय आहे की जे ऍक्च्युअल उत्तर आणि चुकून गुणाकार केल्यानंतर उत्तर जे येतंय त्यांचा जो फरक आहे तो दिलेला आहे. त्यामुळे मग या कंडिशन मध्ये काय करायचं आपण तर ऑप्शन चेक करून बघायचे का आपण 12 ती काय करूयात ती संख्या 12 घेऊयात. म्हणजे 12 ने काय केलं 12 ने काय करायला सांगितलं होतं 25 ने गुणायला सांगितलं होतं. 12 ने 25 ला गुणलं तर बघा काय उत्तर येतंय कॅल्क्युलेशन करून बघा. बघा 12 आणि 25 ला गुणलं तर तुमचं काय 300 उत्तर येणार आहे. पुढे काय करायचं आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे, परंतु त्यांनी काय चूक केली की 25 च्या ऐवजी 52 ने गुणाकार केला. तर 52 ने गुणाकार केला तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा काय येते कॅल्क्युलेशन करून पहा तर 624 हे काय येणार आहे तुमचा गुणाकार येणार आहे. मग त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यांनी ऍक्च्युअल क्वेश्चन मध्ये दिलेला आहे की त्यातला फरक 324 येत आहे. तर मग आता आपण हे सॉल्व्ह केल्यानंतर आपला फरक काय आला पाहिजे 324 हा फरक आला पाहिजे. जर 324 फरक आला तरच हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. बघा 624 मधून तुम्ही 300 वजा केलं तर बघा काय येणार आहे 324 हे येणार आहे. आणि आपल्या क्वेश्चन मध्ये पण त्यांनी काय म्हटलेलं आहे 324 ने जास्त आहे. तर मग आपण जी संख्या कन्सिडर केलेली 12 ही आपली बरोबर असणार आहे. त्यामुळे आपल्याला पुढे ऑप्शन चेक करायची गरजच नाहीये. आपलं उत्तर काय असणार आहे 12 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निम्पट रांगांची संख्या आहे. ठीक आहे बघा त्यांनी कंडिशन कशी दिलेली आहे, एकूण मुलं किती आहेत एकूण मुले. PSI पूर्व 2014 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. 288 संख्या आहे मुलांची. आता यांना काय करायचं आहे रांगेमध्ये बसवायचं आहे, पण ती रांग कशी असणार आहे त्यासाठी त्यांनी कंडिशन दिलेली आहे. म्हणजे जेवढी मुले आहेत जेवढी मुले एका रांगेत असणार आहेत त्याच्या निम्पट म्हणजे अर्धी काय असणार आहे रांगांची संख्या असणार आहे. अशी त्यांनी काय दिलेली आहे कंडिशन दिलेली आहे. मग आपल्याला काय करायचं आहे तर हेच आपल्या ऑप्शन सोबत चेक करून पाहायचं आहे. बघा म्हणजे जास्त काय असणार आहे तर मुलांची संख्या जास्त असणार आहे आणि त्याच्यात निम्पट काय असणार आहे रांगांची संख्या असणार आहे. बघा तर विचारलेलं काय आहे की रांगेत किती मुले आहेत. बघा 12च्या तुम्ही निम्म जर केलं तर किती येते 6. 12 ने 6 ला गुणलं तर काही 288 संख्या येते का नाही येत. बघा तसंच 16च्या निम्म किती येते 8. 8 ने 16 ला गुणलं 288 बिलकुल येत नाही. तेच तुम्ही 20च्या बाबतीत करा 20 गुणुले 10 करा नाही येणार. पण तुम्ही बघा इथे बघा 24 गुणुले तुम्ही 12 करताय त्यावेळेस तुमचं उत्तर काय येणार आहे
288 येणार आहे. आणि बघा कंडिशन सॅटिस्फाय होतीये का, तर किती, एका रांगेत 24 मुले अशा 12 रांगा, म्हणजेच जेवढी मुले रांगेत आहेत त्याच्या हाफ काय आहे, रांगांची संख्या आहे. म्हणजे आपलं उत्तर कोणतं बरोबर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4 24 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा क्लर्क 2013चा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यांनी काहीतरी अशी कंडिशन दिलेली आहे आणि पुढे त्याचं उत्तर काय येईल त्यांनी ते दिलेलं आहे. बघा त्यांनी काय आधी दिलेलं आहे ते लिहून घेऊयात. 82/23 बरोबर 2 हे आलेलं आहे. आता बघा 82/23 केल्यानंतर 2 तर येणार नाही, हे आपल्याला कन्फर्म माहिती नाही. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी काय केलेलं आहे त्यांनी, तिथे आयडिया वापर केलेली आहे किंवा काहीतरी त्यांनी तिथे पॅटर्न यूज केलेला आहे. तर आपल्याला ते शोधून काढायचं आहे. बघा तर इथं काय केलेलं आहे त्यांनी, बघा 8+2/2+3 असं केलं तर काय 2 हे उत्तर येणार आहे. तर बघा करून पहा. 10/5 काय ते 2, म्हणजे काय केलेलं आहे, ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येमध्येच त्यांच्यातील अंकांची बेरीज केलेली आहे. बघा तसंच त्यांनी हे सेम पॅटर्न पुढे पण फॉलो होते का ते चेक करून बघूयात. 45/27 इथे पण काय आलं पाहिजे, एकच आलं पाहिजे. 4+5 काय येणार आहे, हे ब्रॅकेट मध्ये टाका, म्हणजे हे तुम्हाला बॉडमॉसच्या फॉर्म्युलानुसार यूज करता येईल. ठीक आहे. 2+7 = 1, म्हणजेच काय येते बघा 9/9 म्हणजेच =1. म्हणजे हे पण काय होतंय, ही कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणजे इथं काय केलंय तर असंच केलेलं आहे. आता आपल्याला पुढचं चेक करायची गरज नाही, आपण डायरेक्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूयात. बघा इथं पण काय तसंच 97/26 दिलेलं आहे. तर बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. मग इथं पण आपण काय करणार, त्या संख्येमधल्या 2 अंकांची बेरीज करूयात. 9+7/2+6 ठीक आहे. तर बरोबर किती हे त्यांनी विचारलेलं आहे. बघा 9+7 केलं तर किती येत आहे, 16/8 म्हणजेच किती, 8×2=16. इथं उत्तर किती येते आपलं 2 हे उत्तर येत आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे, तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. जर प्लसचा अर्थ गुणुले वजाचा अर्थ अधिक, अधिकचा अर्थ अधिक आणि एक्सचा अर्थ मायनस, तर 20/40 वजा 4×5+6. क्लर्क 2013ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. थोडंसं इथं चिन्हांमध्ये काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, मी एकदा चेक करते ते. की आपण हे समीकरण लिहून घेऊयात. 20/40 वजा 4×5+6 ठीक आहे. तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे तसं एक्सचेंज करून घेऊयात आपण. तर भागाकारच्या ऐवजी काय दिलेलं आहे, इथे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे भागाकाराचं दिलेलंच नाहीये. ठीक आहे, भागाकार म्हणजेच प्लस असणार आहे. तर इथं ठीक आहे भागाकार म्हणजे प्लस असणार आहे. बघा इथं काय येईल तर +40 येणार आणि वजा म्हणजेच काय दिलेलं आहे. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये काय झालेलं आहे, थोडीशी टायपिंग मिस्टेक झालेली आहे, त्याच्यामुळे तो क्वेश्चन थोडासा चुकलेला आहे. इथं वजा म्हणजेच काय आहे तर भागाकार आहे. पुढे 4 वजा 5×6 हे काय येणार आहे, उत्तर येणार आहे. बघा आता आपण याच्यावरून अंदाज लावूयात की कसं झालेलं आहे एक्सचेंज. भागाकारच्या ऐवजी काय चेंज केलेलं आहे, प्लस म्हटलेला आहे, वजाला भागिले म्हटलेला आहे, गुणुलेला वजा म्हटलेला आहे आणि प्लसला काय अधिकला काय म्हटलेलं आहे, गुणुले म्हटलेलं आहे. आपल्याला काय करायचं हे सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. आता आपण काय करणार की याचा भागाकार करून घेणार. तर काय येईल, अधिक 4×10=40 आणि इथं काय येणार वजा काय येणार आहे 5×5=30 येणार आहे. बघा ह्याचे 30 वजा 30 केलं तर उत्तर काय येणार आहे 0 आणि आपलं उत्तर काय असणार आहे 0 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तुम्ही क्वेश्चन थोड्या वेळेसाठी काय करा इग्नोर करा, कारण त्याच्यामध्ये थोडेसे चिन्हांची अदलाबदल झालेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ, पण उत्तर आपलं हेच असणार आहे. इथून तुम्ही रेफरन्स घेऊ शकता की काय चिन्हांची अदलाबदल झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. हे भागाकार आहे बघा.
चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. इथे पण थोडंसं काय आहे 1 पॉइंट आहे तिथे ते लिहायचं राहिलेलं आहे. 1.2727 हे असं काय होतंय ते रिपीट रिकर होत आहे. तर हा आवर्ती दशांश अपूर्णांक पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाशी समतुल्य आहे असं विचारलेलं आहे. UPSC CSAT 2020 चा क्वेश्चन आहे. यासाठी आपण 2 मेथड वापरू शकतो बघा. डायरेक्ट तुम्ही हे काय वापरू शकता 1.2727 हे काय होते असं कंटिन्यू येते. त्यासाठी तुम्ही काय करू शकता 27 वरती बार घेऊ शकता. ठीक आहे. तर आता हा बार वाला आपण मागच्या क्वेश्चन लेक्चर मध्ये पण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला. तर आता तो सॉल्व्ह कसा करायचा बघा की जर बार असेल तर काय करायचं ज्या संख्येवरती बार नाहीये आणि पॉइंटच्या अलीकडची संख्या आहे ती काय करायची आहे तशी लिहायची आणि पुढे प्लस लिहून घ्यायचं. पुढे काय करायचं बार आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं तसं बारच्या आतमधली जी संख्या आहे ती आहे तशी लिहून घ्यायची. 27 आणि भागिलेला काय करायचं जेवढ्या संख्येवरती बार आहे तेवढ्या नंबर ऑफ टाइम काय लिहायचं तर 9 लिहायचं. इथं किती 1 आणि 2 अंकांवरती काय आहे बार आहे म्हणजे 2 वेळा आपण 99 लिहिणार. आता आपल्याला हे काय करायचंय सॉल्व्ह करून घ्यायचंय. तर बघा 99 मध्ये तुम्ही काय करा 27 ऍड करा काय येणार आहे 126 भागिले 99 येणार आहे. आणि हे तुम्ही सिम्प्लिफाय करा सोडून बघा तर काय येणार आहे हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला 14 भागिले 11 हे येणार आहे. आणि आपलं उत्तर काय असणार आहे 14 भागिले 11 हेच आपलं उत्तर असणार आहे. ही झाली एक मेथड. तुम्ही हे असं सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. ह्या मेथडनी सॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला जर ऑप्शन थ्रू जर करायला वेळ लागत असेल तर. नाही तर तुम्ही काय करू शकता डायरेक्ट ऑप्शन वरून काय करा सॉल्व्ह करून बघा. यांनी तुम्हाला 11 आणि 14 ला भाग घाला तुमचं हे येतंय का ते चेक करा. मग तुम्हाला काय करायला लागेल अशा केसमध्ये तर सगळे ऑप्शन तुम्हाला चेक करावे लागतील. जर तुम्हाला ऑप्शन सर्व चेक करायचे नसेल तर तुम्ही ही मेथड यूज करू शकता. नाहीतर इधर तुम्ही काय करू शकता तर ऑप्शन थ्रू जाऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. काय म्हटलेलं आहे बघा पुढील बेरजेमध्ये जे फुलीवालं चिन्ह दिलेलं आहे या चिन्हाच्या ऐवजी कोणता अंक येईल. UPSC CSAT 2020 चा क्वेश्चन आहे. आणि असे वेगवेगळ्या टाईपच्या एक्झाम मध्ये पण अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. तर त्याच्याऐवजी कोणतं चिन्ह येईल असं विचारलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये बघा त्यांची ज्यावेळेस ऍडिशन केली जाईल त्यावेळेस शेवटच्या 2 संख्या पण काय असणार आहेत तर सेम असणार आहेत. अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये सरळ काय करायचं तो ऑप्शन चेक करायला चालू करायचं. तुम्ही ऑप्शन चेक करून बघा. हे ना काय करायचं तोंडी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कारण तुम्हाला एकक स्थानाचा जरी नंबर लक्षात आला तो सेम रिपीट होतोय तर मग तीच तुमची संख्या असणार आहे. ठीक आहे. तर आपण डायरेक्ट 3 घेऊयात. सोपं आहे. मी प्रत्येक ऑप्शन नाही चेक करून दाखवत इथे कारण ते सोपं आहे. 3 परत काय करायचंय 1 3 5 3 3 3 आणि 3 1 यांची बेरीज पण खाली शेवटी काय आलं पाहिजे 3 3 आलं पाहिजे बघा. 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 आणि काय 13. ठीक आहे. पुढं पण काय होतंय 5 आणि 5 10 3 13. ठीक आहे. सेम 3 3 आलेला आहे. आणि त्यांनी काय विचारलेलं की इथं पण काय आली पाहिजे सेम संख्या आली पाहिजे जी आपण इथे 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 आणि इथे काय करणार हे यूज करणार आहे. आपली ही कंडिशन सॅटिस्फाय होते म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आजच्या आपण 15 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आपण प्रत्येक लेक्चर मध्ये वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जेवढं शक्य होईल तेवढ्या डिटेलमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करून घेत आहोत. आपण ही सिरीज अशी चालू ठेवणार आहे. तर तुम्ही 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये ही सिरीज तुम्ही काय करा तर ती तुम्ही सिरीज फॉलो करा. ठीक आहे. धन्यवाद.